आणि या सगळ्या महापालिका निवडणुकीच्या काळामध्ये जसा फोकस पवार फॅमिलीवरती आहे तसा तो ठाकरे बंधूंकडे सुद्धा आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येतील या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली। दोनही ठाकरेंकडनं या युतीबद्दल एक सकारात्मक ग्राउंड सुद्धा काही दिवसांपूर्वी तयार झालं होतं, पण सुरुवातीला अगदी सुसाट वेगानं सुरू झालेली युतीची चर्चा आता बरीच मंदावली आहे, थंडावली आहे। युतीबाबत दोनही बाजूंकडनं आता वेटिंग गेम सुरू झालाय। सध्या युतीसाठी पुढाकार नेमकं कोण घेणार याच मुद्द्यावरनं घोडं अडकल्याचं दिसतंय। युतीची पहिली टाळी देणार कोण? महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं। युतीच्या प्रस्तावासाठी पुढाकार कुणाचा? समोर 2025 आमच्याकडनं प्रस्ताव प्रश्नच उद्भवत नाही। त्यांनी प्रस्ताव द्यावा, उबाठा आणि मनसे नेत्यांचं एकमेकांकडे बोट। नाही, मी तेच म्हटलं, पहिल्या होत आहे हे दिसतंय, पण चांगल्या स्टेशनला गाडी उभी राहील। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेतील संभाव्य युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतात। 19 एप्रिल 2025ला ठाकरे बंधूंच्या 7 प्रतिसादामुळे या चर्चांना बळ आलं। अशातच नेत्यांनी छोटे मोठे मतभेद दूर सारण्याची तयारी केल्यानं नेते आणि कार्यकर्तेही वाद विसरून संवाद साधू लागले। एकमेकांपासून कायम दुरावा राखणारे एकमेकांच्या कार्यालयात जाऊन भेटी देऊ लागले। मात्र असं असलं तरी ना उद्धव ठाकरेंनी ना राज ठाकरेंनी आपापसात युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाहीये। त्यामुळे युतीसाठी पुढाकार नेमका कोण घेणार हा सर्वात गहन प्रश्न आहे। अशातच ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी युतीसाठी कुणी पुढाकार घ्यावा याबाबत आपलं मत मांडलंय। पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहे असं राजसाहेब म्हणाले। त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं। मात्र भास्कर जाधवांची मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी फेटाळून लावली। मनसे आणि शिवसेना उबाठा युतीसाठी यापूर्वी दिलेल्या प्रस्तावांची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली। 2014ला आम्ही प्रस्ताव दिला होता, 2017ला आम्ही प्रस्ताव दिला, त्यावेळेला त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही। समोर 2025 आमच्याकडनं प्रस्ताव प्रश्नच उद्भवत नाही। त्यांनी प्रस्ताव द्यावा, दोनही पक्षाचे नेते युतीच्या प्रस्तावासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असतानाच ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी महत्त्वाचं विधान केलं। तर युतीसाठी सकारात्मक असल्याची भूमिका खासदार संजय राऊतांनी सुद्धा मांडली। नाही, मी तेच म्हटलं, पहिल्या होत आहे हे दिसतंय, पण चांगल्या स्टेशनला गाडी उभी राहील। आशावादी येस असायलाच हवं, कारण ज्या पद्धतीने मी परत सांगेन चिखल झालाय, त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणारं नाहीये। आशावादी आहात का? मी शेवटपर्यंत मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत। शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमानांनी एकत्र यावं ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील। तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या। अशातच युतीसाठीची पहिली टाळी कोण देणार याची उत्सुकता आहे। अन्यथा पहले आपच्या नादात युतीची ट्रेन निघून जाईल आणि मनोमिलनाची चर्चा कागदावरच राहील हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।